नमस्कार. आज दिनांक 22 मार्च 2015. आजची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया, वार रविवार. सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. इतवारा बाजारात फळभाज्या, पालेभाज्या, फळं यांची विक्री होते. आरोग्यासाठी उपयुक्त अशा भाज्यांचा हा बाजार मात्र घाणीच्या विळख्यात सापडलाय. बाजारात जाण्यासाठी ग्राहकांना गैरसोय होते ती निराळीच. विविध जीवनसत्वे असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या इतवारा बाजारात विकल्या जातात. शहरभरातील ग्राहकांसाठी असलेल्या या बाजारात मात्र अस्वच्छतेचं साम्राज्य आहे. भाजी विक्रेते उरलेला सडलेला भाजीपाला, कांद्याचा पाचोळा येथील उकिरड्यावरच टाकतात. त्यामुळे येथे नुसती सडघाण असते. इतवारा बाजारात कंटेनरची कमतरता असल्याने ही सडघाण इतस्ततः पसरलेली असते असं येथील भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे. दिसवलं ना मागं त्या पुरा हॉटेल लाईनचा कचरा आहे. ह्या पोंग्यात मी बाजारात कसं आहे, गिराईक इथे बाजारात आपल्या दुकानात गिराईक आल्यावर पुरं वासच वास राहायचं त्याच्या तोंडाला. कारण की बाजारात दुर्गंध फैललेली आहे. दुर्गंध याच्यामुळे कारण की हॉटेल लाईनचा कचरा दिसते. रात्री बेरात्री आणून टाकते हॉटेल लाईनवाले, जे आजूबाजूचे हॉटेल लाईनवाले आहे. त्यामुळे आणि त्यानंतर कसं डेली सफाई होत नाही. इथं डेली सफाई होत नाही. याच्यामुळे काय आलं का ह्या दुर्गंध मार्केटमध्ये पसरला जाते ना. आता हा रविवारचा दिवस बसला ना, पुरा मार्केटमध्ये पुरा जो मार्केटचा कचरा होते तो उद्या जमा होते. पण ते फेकले नाही जात. म्हणजे कसं फेकलं जाते म्हणजे कमी प्रमाणात फेकलं जाते. कारण की इथं कंटेनर कमीत कमी एकच कंटेनर, इथं कमीत कमी 2 ते 3 कंटेनर पाहिजे. कारण की तुम्ही पाहू शकता एकच कंटेनर इथं हे बा. कारण की एकच कंटेनर कमीत कमी इथं 2 पाहिजे होते. कारण कसं आहे म्हणजे ते कंटेनर हाऊसफुल होऊन जाते. ते कंटेनर हाऊसफुल होऊन जाते. त्यानंतर जो तिकडले जे कटले दिलेले नगरसेवकाले, हे कटले असे दिलेले खुल्ले कटले दिलेले आहेत. हे खुल्ले कटले दिलेल्यामुळे ते डायरेक्ट असे खाली टाकले जाते तो कल्ला. जर डब्याचे दिले असते दिले तर डबे उचलून ते कंटेनरमध्ये टाकले जाते. ते डबे दिले नाहीमुळे त्यामुळे कसं ते डायरेक्ट खालीच टाकले जाते कचरा. तो पूर्ण इतवारा बाजारात म्हणजे तिकडले जो आणते त्या साऊ बागमधला तो कचरा पुरा खालीच टाकला जातो. त्याने डब्बा जर असला तो डब्बा डायरेक्ट कंटेनरमध्ये उचलून टाकला जाते. कारण कसा आहे हा जो कचरा ते कटलेवाले आणते कटला असा पडला जातो. कारण की जर महानगरपालिकेने त्या नगरसेवकांना जर डब्बे मागत असते महानगरपालिकेचा डब्बा डायरेक्ट कंटेनरमध्ये गेला असता. त्यामुळे तुम्ही पाहू शकता हा पुरा दुर्गंध आहे. त्यामुळे गिराईकी येऊन राहिले ना. आमच्या तब्येतीवर असं आहे काय, कारण की आता सध्याच्या कंडिशनला अलग प्रकारचे रोग चालू आहे. त्यामुळे आमची परिस्थिती तुम्हीच होऊ शकता. आता या कचऱ्यामुळे आम्हाला कसं व्हाले. अरे इथं कचरा आणून टाकते. हे जे हॉटेलवाले अल बशीर, हॉटेल अब्दुल्ला हे कचरा आणून टाकते आणि ते कचरा कुंडीतनं टाकते, एकदम रस्त्यावर टाकते. त्यांनी आम्ही 10 वेळा म्हटलं, आम्ही रस्ता करून दिला त्यांनी का कचरा कुंडीत कचरा टाका, तर तेही ऐकत नाही. कोणी ऐकून नाही राहिलं. इथं बिलकुल आपल्या मनानं काम करून राहिले, जसं त्यांचंच राज्य चालू आहे. इथं कचरा कुंड्या 4 आहे. इथं एक कचरा कुंडी आहे. इथं 4 कचरा कुंडीची आवश्यकता आहे आणि कचरा कुंडी एक आहे. पण ते सवलत नाही, उचलणे वाला नाही, नाली साफ करणे वाले ते तर नाली पैसे मागते, हे करते ते करते, पैसे दिल्याशिवाय हटवत नाही. कारण काहीही असोत, परंतु इतवारा बाजारात ठिकठिकाणी उकिरडे झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यावर पालेभाज्या, भाज्या फेकलेल्या असल्याने येथे चरण्यासाठी जनावरे येतात. जनावरांनी कचरा हुसकून चरल्याने तो इतस्ततः पसरतो. शिवाय वराहांचा येथे सुळसुळाट असतो तो निराळाच. या व्यतिरिक्त बाजार मार्गावरील हॉटेल्समधील वेस्टेजही या उकिरड्यांवर आणून टाकलं जातं. त्यामुळे दुर्गंध, घाण यामध्ये आणखी भर पडते.
हे दृश्य पाहता हा इतवारा बाजार भाजीपाला विक्रीसाठी आहे की सडघाणीचं ठिकाण असा प्रश्न पडतो. आरोग्यासाठी आवश्यक भाजीपाला असा जंतू संसर्गाच्या विळख्यात सापडलाय. याशिवाय खरेदीला येणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह लागतं ते निराळच. दुर्गंधाने ग्राहकांना भाजी खरेदी करणंही कठीण होऊन बसतं. इतवारा बाजार म्हणजे समस्यांचा घाणीचा ठिय्या म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. येथील समस्यांपासून एकदाची आमची सुटका करावी अशी हात जोडून विनंती येथील दुकानदारांनी केली आहे. ये बाजार में गंदगी हो रही साहब, रोज कचरा नहीं उठाते, रोज कंटेनर नहीं उठाते, गंदगी भर रही, बोलते स्वाइन फ्लू हो रहा है, ये हो रहा है, डुक्कर रहते हैं यहाँ साहब, हाँ इस पे मच्छर बैठ रहा है, स्वाइन फ्लू हो रहा है पूरे शहर में. ये गंदगी साफ क्यों नहीं हो रही? बाजार में लोग आते बोलते काय की बदबू आ रही, बात आ रही, हाँ वापस चले जाते गिराक, बाजार सुनसान हो गया. इतवारा में गिराक नहीं आ रहा गंदगी की वजह से. ये क्या हो रहा है? बोलते साफ सफाई करो, ऐसा करो वैसा करो. अरे तुम करेंगे तो जब ही होंगे. रोज पैसे मिल रहे हैं, हाँ फिर भी साफ सफाई नहीं हो रही. तो हम आपसे हाथ जोड़ के गुजारिश करते कि ये बाजार की साफ सफाई करो. ये डुक्करों को पकड़ो, उधर लेके जाओ, जंगल में छोड़ो. हाँ ये क्या हो रहा है? मोदी सरकार बोलती है कि साफ सफाई करो, ऐसा करो वैसा करो. हो रहा तो कुछ भी नहीं. बाजार में लोग बोल रहे थे. घाण, दुर्गंध, कंटेनरची व्यवस्था नाही, यामध्ये आणखी भर घालते ती पार्किंगची समस्या. खरेदीला येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने आडव्या तिडव्या दुचाकी लावल्या जातात. त्यातून वाट काढता काढता नाकीनऊ येतात. इतवारा बाजारात भाजी विक्रेत्यांना, फळ विक्रेत्यांना महापालिकेने पक्की दुकानं बांधून दिली आहेत. मात्र विक्रेते आपली दुकानं सोडून दुकानाबाहेर 8 ते 10 फुटापर्यंत भाजीची दुकानं लावतात, विक्री करतात. रस्त्यावर दुकानं थाटतात. त्यामुळे लहान असलेल्या गल्ल्या आणखी अरुंद होतात व रहदारीला जागा कमी पडते. ही झाली इतवारा बाजाराच्या आतील परिस्थिती. इतवारा बाजारात मुख्य मार्गाहून प्रवेश करताना त्या गल्ल्यांसमोर जड वाहनं उभी केली जातात. त्यामुळे बाजारात प्रवेश करण्यासाठी गैरसोय होते, तर मुख्य मार्गावरील वाहतुकीचीही कोंडी होते. स्वतःच्या हक्काची जागा असल्याप्रमाणे जड वाहनं उभी केली जातात. हा मार्ग आधीच वर्दळीचा, त्यात रविवारचा दिवस म्हणजे चाकरमान्यांचा खरेदीचा दिवस. त्यामुळे मोठी गर्दी या परिसरात असते. या परिसरातील गर्दी, घाण, दुर्गंध, अव्यवस्था यांचं उच्चाटन होईल का? शहराच्या हृदयस्थ असलेल्या या परिसराला खरोखरच कोणी वाली आहे का? या घाण दुर्गंधाच्या विळख्यातून दुकानदारांना बाहेर काढण्याची त्यांची हाक कोणी ऐकेल का? ग्राहकांच्या आरोग्यावर लागलेलं प्रश्नचिन्ह मिटवलं जाईल का? एक सुरळीत, सुचारू व्यवस्थापनाचा उत्तम नमुना असा इतवारा बाजार होईल का? अशी अनेक प्रश्नांची प्रश्नावली आहे. त्याची दखल घेतली जाईल का? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 4थी व 7वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. अकॅडमिक हायस्कूल या परीक्षेसाठी केंद्र होतं. या केंद्रावर विद्यार्थ्यांना जमिनीवर बसवल्याने पालकांमध्ये नाराजी झाली. पोलिसांना येथे हस्तक्षेप करावा लागला, एवढा गोंधळ माजला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 4थी व 7वीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपची परीक्षा रविवारी घेण्यात आली. महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे या परीक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. जिल्ह्यात 185 केंद्रांवरून 4थीचे 22,040 व 165 केंद्रांवरून 7वीच्या 21,274 विद्यार्थ्यांनी पेपर सोडवले. अकॅडमिक हायस्कूल हे स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी केंद्र होतं. येथे डेस्क, बेंच अपुरे पडल्याने विद्यार्थ्यांना या केंद्रावर फारीवर बसवण्यात आलं. विद्यार्थ्यांना जमिनीवर बसवल्याने पालकांचा संताप झाला. आपल्या मुलांना डेस्क बेंच मिळावे यासाठी पालकांनी वाद घातला. त्यामुळे येथे एकच गोंधळ झाला.
आपके बच्चों को पहले हमने पूछा कोई अड़चन नहीं है। बच्चे क्या बोलेंगे क्वेश्चन पेपर कहाँ रखेंगे? अभी व्यवस्था करनी है। कौन से युग में जी रहे हैं? आधुनिक युग में जी रहे हैं। बच्चे घबरा रहे स्पेस में जा रहे हैं और ये शाला की व्यवस्था शाला का व्यवस्थापन जिम्मेदार नहीं। अखेरीस पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला तर शिक्षणाधिकारीही परीक्षा केंद्रावर दाखल झाले। त्यांनी ही वस्तुस्थिती पाहिली असता शाळा मुख्याध्यापकांना डेस्क बेंचची ताबडतोब व्यवस्था करण्याचे आदेश दिले। मैडम क्या इसमें क्या हो रहा है? इसमें सफर हमारे बच्चे हो रहे हैं, आपका भी कुछ नहीं है, हमारा भी कुछ नहीं, बच्चे सफर हो रहे हैं। नहीं सफर हो गया, उसका सोल्यूशन। या घटनेपासून पत्रकारांना मात्र दूर ठेवण्यात आलं। त्यांना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला। स्कॉलरशिपची परीक्षा हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा भाग मानलं जातं। त्यांच्या पेपर सोडवण्यावर पुढे मिळणारी शिष्यवृत्ती अवलंबून असते। त्यामुळे आसन व्यवस्था योग्य नसेल तर विद्यार्थी नीटपणे पेपर सोडवू शकणार नाहीत अशी धारणा असल्याने पालकांचा संताप झाला होता। बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 24 मार्च रोजी राज्यव्यापी टोलमुक्त महाराष्ट्र आंदोलन करण्यात येत आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र आर्थिक, तांत्रिक व न्यायालयीन अडचणीचं कारण सांगितलं जात असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। ऋषिकेश वैद्य, जिल्हाध्यक्ष, अमरावती जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस। येत्या 24 तारखेला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात टोलमुक्त आंदोलन घेण्यात येणार आहे। तसेच त्याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्यात आणि अमरावती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नांदगाव पेठचा जो टोल नाका आहे तिथे आम्ही हे आंदोलन करणार आहे 24 तारखेला सकाळी 11 वाजता। आंदोलनाचं कारण असं घ्यायचं की जे युती शासनाने याआधी जे खोटं आश्वासन दिलं होतं की आम्ही महाराष्ट्र टोलमुक्त करू, त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। आणि हे आंदोलन अमरावती इथे तर नांदगाव पेठला आहेच, तसंच संपूर्ण महाराष्ट्रात 24 तारखेला एकाच दिवशी पूर्ण महाराष्ट्रात हे टोलमुक्त आंदोलन आहे। आणि याचं स्वरूप जे आहे आंदोलनाचं ते असं आहे, आम्ही शांततेप्रियनी हे आंदोलन करणार आहे, शांतते स्वरूपात। आणि याच्यात युवक काँग्रेसचे पूर्ण पदाधिकारी अमरावती शहरातले, अमरावती जिल्ह्यातले संपूर्ण पदाधिकारी तिथे उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगून देणार आहे, अमरावती जिल्ह्यातल्या जनतेला सांगून देणार आहे की या युती शासनाने जे इलेक्शन आधी निवडणुकीच्या पूर्व जे खोटे आश्वासन दिले की आम्ही संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करू, ते आश्वासन आज ते पूर्ण करत नाही आहे। त्या संदर्भात आमचे प्रदेश अध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनाही त्याबद्दल निवेदन सादर केलेलं आहे। त्याच अनुषंगाने आम्ही इथे 11 वाजतापासून हे आंदोलन सुरू करणार आहे। आणि या आंदोलनात आम्ही तिथे कुठल्याही 24 तारखेला सकाळी 11 वाजता जे वाहने जातील त्यांना कुठल्याही प्रकारचा टोल आम्ही तिथे लागू करू देणार नाही आहे, हा आमचा प्रयत्न राहील। आणि या युती शासनाला खोटारड्या सरकारला आम्ही दाखवून देणार आहे, आठवण करून द्यायची आहे। या अनुषंगाने हे आम्ही आंदोलनाची आमची भूमिका आहे। बालाजी नगर ते गुरुदेव नगर पासून नारायण नगर पुलापर्यंत डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी माजी सरपंच डॉक्टर राजेश चांडक यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरू आहे। गेल्या 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। 20/3/2000 पासून जिल्हा कार्यालयासमोर काही मागण्यांसाठी मी माजी सरपंच डॉक्टर चांडक उपोषणाला बसलेला 3 दिवस झाले, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही। यापूर्वी सुद्धा त्यांना 15 दिवसापूर्वी त्यांना निवेदन दिले होते, परंतु त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे CP साहेबांचे, कलेक्टर साहेबांचे लक्ष नाही। मान्य प्रवीण पोटे यांना सुद्धा निवेदन दिले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई अजूनपर्यंत या लोकांनी केलेली नाही। महत्त्वाच्या मागण्या मारवाडी समाजाला आरक्षण मिळण्याबाबत, नंबर 2 बालाजी नगर
व गुरुजननगर येथील राहिलेला रोडचे डांबरीकरण करण्याबाबत, नारायणनगर येथील गजानन मंदिर जवळ समाज मंदिर किंवा सांस्कृतिक बांधकाम करण्याबाबत, रामदेवबाबा मंदिर राजापेठ येथे सांस्कृतिक भवन किंवा समाज मंदिराचे बांधकाम करण्याबाबत, कारण या ठिकाणी कमीत कमी 20 ते 25,000 मारवाडी समाजाचे लोक येतात, परंतु त्यांना समाज मंदिर किंवा सांस्कृतिक भवन नसल्यामुळे तिथे त्यांचे कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने होऊ शकत नाही. ट्रॅफिक पोलीस यांच्या त्रासाबद्दल माझी 25,000 रुपयाची बॅग पोलिसांनी त्यांनी काढलेली आहे, परंतु त्यावर काही अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. मंजूर असलेले राजुरा सोनोरा रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्याबाबत, तयार कपड्यांची नवीनतम रेंज उपलब्ध असलेल्या नटखट हनीमनीचं उद्घाटन करण्यात आलं. राजकमल चौकात हे दुकान असून फॅक्टरी रेटमध्ये ते बालकांचे तयार कपडे आहेत. तयार कपड्यांची ग्राहकांची आवड पाहता बालकांच्या रेडीमेड कपड्यांचं नवीन शोरूम उघडण्यात आलंय. राजकमल चौकात डॉक्टर राजेंद्र पंजाबी यांचं हे दुकान आहे. या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे फॅक्टरी रेटमध्ये येथे तयार कपडे उपलब्ध आहेत. नटखट हनीमनी असं या दुकानाचं नाव आहे. बालकांना ठेवण्यात येणाऱ्या लाडक्या नावाचं हे दुकान आहे. येथे अवश्य भेट देण्याचं आवाहन संचालकांनी केलं आहे. अमरावती शहर वासियों के लिए ये सबसे बड़ी खुशखबर है. यहाँ पर छोटे बच्चों के कपड़े जो है वो फैक्ट्री के रेट के भाव में मिल रहे हैं. जो फैक्ट्री में जो बनाने में जो खर्चा आता है उसी रेट में चिल्लर रिटेल कंडीशन में हम कपड़े बेच रहे हैं. इसमें मिनिमम प्रॉफिट के ऊपर काम करके इस दुकान को आगे बढ़ाने की और ग्राहकों का फायदा करने की हम कोशिश कर रहे हैं. मेरा आह्वान है अमरावती शहर वासियों से, मेरी दुकान नटखट हनीमनी यह राजकमल चौक पर यशोदा डेयरी के सामने है. एक बार आप यहाँ पर आकर पधारिए और अपनी खातरी करें कि फैक्ट्री से कम रेट में इतना अच्छा माल मिल रहा है. अब इसका लाभ जरूर ले लें. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनापासून करण्यात आलंय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. विदर्भातील शेतकऱ्यांचं प्रबोधन व्हावं, त्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व कृषी क्षेत्रातील विकास साधावा या हेतूने कृषी विकास प्रदर्शनाचं आयोजन 10 ते 13 एप्रिल दरम्यान करण्यात आलं आहे. कृषी विकास प्रतिष्ठानचा हा उपक्रम आहे. या कार्यशाळेमध्ये कृषी क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आपला कृषी विकास प्रदर्शनी 10 एप्रिल ते 13 एप्रिल सायन्स फॉर मैदानावरती आपण आयोजित करतो आहे. उद्देश एवढाच की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशातलं पहिलं कृषी प्रदर्शन हे पंजाबमध्ये भरवलं होतं. म्हणजे आपल्या अमरावतीकरांसाठी फार मोठी गोष्ट आहे की कृषी प्रदर्शनाची सुरुवात ही आपल्या अमरावतीच्या सुपुत्रांनी केलं आणि त्यांच्याच भागामध्ये आज सर्वाधिक जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. सिंचनाचं अनुशेष आहे. शेतीमध्ये आर्थिक प्रगती पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे. या सर्वावर मात करण्यासाठी जी काही व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे त्या व्यवस्थेमध्ये काही त्रुटी आढळल्या आणि त्यावर मात करण्यासाठी म्हणून अंबा मातेचा आशीर्वाद, गाडगेबाबा आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची कर्मभूमी, तुकडोजी महाराजांच्या विचारांना आम्ही ग्रामकेंद्राच्या माध्यमातून प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचणार आहे असा भव्य कार्यक्रम आहे. यासोबतच काही सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केले आहेत. त्यामध्ये मला असं वाटतं की 10-15 वर्षात एवढं मोठं मराठी कवी संमेलन झालं नसेल. त्यामध्ये रामदासजी फुटाणे, अशोक नायगावकर, जे मी 5 वर्षापासून मागं लागलो पण टेलिफोनच्या माध्यमातून त्यांनी अहो म्हटलं, विष्णू सुरेवाघ हे भाजपचे गोव्याचे आमदार आहेत आणि प्रतिष्ठेय कवी आहेत. त्यानंतर इंद्रजित भालेराव, ज्ञानेश वाकुडकर, नितीन देशमुख असे महाराष्ट्रातले गाजून राहिले असे मराठी क्षेत्रातले दिग्गज कवी यांचं 10 तारखेला कवी संमेलन आहे. 11 तारखेला आपण एक मराठी हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम करतोय. त्यामध्ये सारेगामाचा अंतिम विजेता जी सावनी रवींद्र म्हणून आहे, ती अनेक चित्रपटामध्ये कार्य म्हणतात ती आहे. सारेगामाचा महागायक अनिरुद्ध जोशी, त्यानंतर भाग्यश्री चाटे, रसिका जोशी असे मोठे कलावंत त्या दिवशी येणार आहे. आणि 12 तारखेला ज्यांनी गाडगेबाबांचं आणि तुकडोजी महाराजांचं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात काम जर कोणी सुरू ठेवलं असेल, जो माणूस आजही मार्केटमधून 50 रुपयाचा जुना ड्रेस घालून स्वतः 30 वर्ष राहते, म्हणजे आपण अलीकडचे साधू संत आणि हे पाहिलं तर सत्यपाल महाराजांचा प्रबोधनाचा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आणि या सर्व गाडगेबाबांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी 12 तारखेला आपण ठेवलेला आहे.
समारोपाचं सर्व भाऊंनी सांगितलं. मोठमोठे केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री किंवा राज्यातले लोकही, पण अनेक नामांकित कंपन्यांचे लोक या ठिकाणी येणार. आताच आपले जाधव युनिव्हर्सिटीचे संजय दादा आले, त्यांचं असं म्हणणं माहिती की इटलीवरून काही लोक येणार त्या दिवशी, तर त्यांचं आपल्याला वर्षामध्ये 5-10 मिनिटांमध्ये ठेवता आलं तर ते आपल्याला 11 तारीख 10 तारखेला 2 दिवस येथे येतात. तर ते माळी साहेब असंही आपण अवगत करूया. हे सर्व करत असताना प्रत्येक दिवशी त्या स्टॉल जे आहे त्याची वेगळी माहिती, कारण तिथे मेळघाटातही स्टॉल राहणार आहे आणि दिल्लीतही स्टॉल राहणार आहे, तर त्यांना कसं कव्हरेज देता येईल ते सर्व आपल्याला त्याची मदत पाहिजे आहे. त्या ठिकाणी आपण फूड झोन सुद्धा ठेवणार. काही बरेच शहरातले नागरिक येतात म्हणून विशिष्ट प्रकारचं फूड झोन की तुम्हाला या परमनंट काही योजना कराव्या लागतील. जसं आता पाण्याची एक योजना मी नाही म्हणतो की तुम्ही हे सगळा पैसा खर्च करण्यापेक्षा जर आपण त्याचं आज इथलं जे 11% आहे, 17%, त्याच्याऐवजी आपण 30% इरिगेशन करू शकतो का, हा एक फोरकास्ट आहे. हे जर झालं तर ऑटोमॅटिकली तुमची समृद्धी इथे वाढू शकते. आणि म्हणून आम्हाला शेतकऱ्याला समृद्ध कसं करायचं हे. दुसरं तुम्ही नाही मार्केटिंग. आज शेतकरी कशामुळे कमी येतो, कापसाचे भाव पडले की डेमॉन्स्ट्रेशन करतो. का करतो की त्याला एक हमी भाव त्याचा मिळत नाही. मग याची पुढची यंत्रणा काय, हमी भाव का नाही, सरकार का नाही प्रोड्यूस करू शकत, कपॅसिटी नाही बिल्डअप केली आपण. चायनामध्ये आज त्यांनी कॉटन स्टोरिंगची एवढी मोठी कपॅसिटी बिल्डअप केली. किंवा मग प्रोसेस जी आम्ही जितका कापूस उगवतो त्याचं प्रोसेसिंग होत नाही या देशामध्ये. आम्हाला कापूस रॉ कापूस बांगलादेश विकत घेते, ती जिथे कापूस विकत नाही. ह्या पॉलिसी डिसिजन आहे, हे सगळं आपण इन्फ्लुएन्स करू शकतो. विद्युत कंत्राटी कामगारांचा मेळावा रविवारी घेण्यात आला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. आपल्या समस्या सोडवण्यासाठी कंत्राटी कामगार एकत्रित आले. विविध समस्यावर चर्चा कामगार सेनेच्या मेळाव्यात करण्यात आली. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी कामगारांना मार्गदर्शन केलं. आज त्या पूर्वीला चंदनाचा गंध आला, वाळवंटाचा उद्घाटक नामदार श्री प्रवीण पोटे साहेब यांचं स्वागत